नमस्कार. मी बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही पुस्तकं वाचतात का रे? तर आजकालचे बरेच विद्यार्थी काय म्हणतात, सर आम्ही काही पुस्तकं वाचत नाही, किंवा मित्रही म्हणतात आम्ही काही वाचत नाही, पण आम्ही ऑडिओ बुक्स ऐकतो किंवा आम्ही यूट्यूबवर चांगला कॉन्टेंट ऐकतो. तर इज इट सफिशियंट? तर खरं सांगू का, माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की मी ऑडिओ बुक खूप ऐकलेत. कारण ट्रॅव्हलिंग टाईम असतो, त्याच्यामध्ये आपण ऑडिओ बुक्स ऐकू शकतो. पण बेसिक काही बुक्स तुमची वाचलीच गेली पाहिजे. कारण हे ऐकणं आणि पाहणं हे एक टेम्पररी आहे, असं माझा तरी स्वतःचा अनुभव आहे. की तेवढ्यापुरतं वाटतं हां आपण वी गेट मोटिवेटेड, पण ते पर्क्युलेट होत नाही. जेव्हा तुम्ही पुस्तकं वाचतात, त्या पुस्तकं वाचल्यावर काय होतं, तुम्ही वाचतात, त्याचा विचार करता, त्याचं चिंतन करता आणि मग वागायला सुरुवात करता. आणि ते खरं तुमच्या लक्षात राहतं की काय चाललंय काय नाही आहे, कारण तुम्हाला फोकस ठेवावा लागतो. तर तुम्ही जर पुस्तकं वाचत नसाल तर नक्कीच वाचा. 24 तासामधले फक्त 24 मिनिटं तुम्ही जर असा संकल्प केला की मी 24 मिनिटं वाचण्याला देईल, नाही 24 मिनिटं झाले तर मी असं म्हणेल रात्री झोपताना 2 पेजेस आणि सकाळी उठल्यानंतर 2 पेजेस, बस हे 2 आणि 2 4 पेजेस तुम्ही आयुष्यात वाचायचे. तरी पण तुम्हाला असं जाणवेल खूप फरक तुमच्या आयुष्यात तुम्हाला पडलेला दिसेल. मी रात्री झोपताना स्पिरिच्युअल बुक वाचतो आणि सकाळी उठल्यानंतर सेल्फ हेल्प बुक वाचतो. आता सगळ्यात फेवरेट जर बुक म्हणाला आणि तुम्हाला जर सुरुवात करायची असेल वाचण्याची, तर थिंक अँड ग्रो रिच बाय नेपोलियन हिल हे पुस्तक नक्की वाचा. तुम्ही कुठेही जरी मोटिवेशनल ऐकले असतील, पब्लिक स्पीकरचे काही ऐकले असेल, त्यांनी सांगितलं असेल हे बेसिक बुक आहे. जसं हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल बाय डेल कार्नेगी ते सांगतात. त्याचबरोबर रिच डॅड पुअर डॅड सांगतात रॉबर्ट कियोसाकीचं. त्या पद्धतीने हे पण एक बुक महत्वाचं आहे. त्यातलं बर्निंग डिझायर नावाचं चॅप्टर खूप महत्वाचं आहे. तर लक्षात घ्या, तुम्हाला 2 पेजेस फक्त दिवसातले वाचायचे. वाचल्यामुळे बायोलॉजिकल कंडिशनिंग होतं, ते मुरतं आपल्यामध्ये. ओके, तर नक्कीच वाचायला आजपासून सुरुवात करूया. धन्यवाद.